पूर्वमोसमी पावसाची हजेरी लावत असतानाच राज्यामध्ये खरीप आढावा बैठकांचा देखील जोर वाढलेला आहे। कोल्हापुरात खरीपाच्या नियोजनासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती ते जाऊन पोहोचले। बी बियाणं खत मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। कृषी विभागाचे अधिकारी, संशोधक, शेतकरी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत खाली जमिनीवर बसून चर्चा करतायत। हे चित्र आहे थेट शेतकऱ्याच्या बांधावरचं। इथे सुरू आहे खरीप हंगामाच्या नियोजनाची बैठक। यावेळी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या अडचणी, आत्मा अंतर्गत होणारी फळबाग लागवड, पेरणीचं नियोजन, जलयुक्त शिवारमधली कामं यावर भर दिला गेला। कृषी खातं हे एसी मधून चालता कामा नये। कृषी खातं ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सुरू राहिलं पाहिजे। शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्या खात्यानं काम केलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे। म्हणून मी इथं शेतावर येऊन पालकट घालून आणि मी माझ्या अधिकाऱ्यांना मी माझ्या कार्यालयामध्ये ईमेलच्या माध्यमातून तुम्ही किमान काही ठिकाणी स्वतः पेरणीवर गेलेला मला शेतात उभा राहिलेला शेतकऱ्याबरोबर त्या अधिकाऱ्याचा फोटो माझ्याकडे आला पाहिजे। आणि ज्यांचा असा फोटो येणार नाही पेरणीच्या हंगामामध्ये पेरणी करताना, अगदी काढणीच्या हंगामामध्ये शेतात जाऊन पिकातनं फिरताना ज्या अधिकाऱ्याचा फोटो येणार नाही त्याच्यावर निश्चितपणाने कडक कारवाई केली जाईल। कारण कृषी खातं हे शेतकऱ्याचं खातं आहे, त्यांना आता शेतावरच कामाला लागलं पाहिजे। बोगस बियाणं, खतं, औषधं यांची विक्री होत असेल तिथे फौजदारी गुन्हे दाखल करा। MRP पेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा। उन्नत शेती, समृद्ध शेतकरी हे अभियान यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करा, अशा सूचना सदाभाऊ खोत यांनी दिल्या। स्वतः पेरणीच्या हंगामामध्ये महिना दीड महिना राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन मी स्वतः कृषी सेवा केंद्रांना भेटी देणार आहे, तिथल्या शेतकऱ्यांशी बोलणार आहे। आणि मी एक सक्त सूचना दिलेल्या आहेत, जिथं लिंकिंग पद्धतीनं खत विक्री होत असेल, जिथं बोगस खत विक्री होत असेल, जिथं औषध बोगस विक्री होत असेल त्यांच्यावर ताबडतोब त्या ठिकाणी FIR दाखल करा। FIR नुसती त्यांच्यावर दाखल करायची नाही तर कंपनींच्यावरती दाखल करा। त्या दुकानाला सील लावून तो माल त्या ठिकाणी जप्त करा। धडक मोहीम संपूर्ण राज्यभर या पेरणी हंगामामध्ये राबवायच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। ज्या एरियामध्ये मी जाऊन ही मोहीम राबवून त्या ठिकाणी काही दोष जर मला मोठ्या प्रमाणामध्ये आढळले त्या अधिकाऱ्यांच्या वरती सुद्धा कडक कारवाई केली जाईल। प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे, त्यामुळे पीक कापणी प्रयोग गांभीर्याने करण्याचं आवाहन कृषी राज्यमंत्र्यांनी केलं। मंत्री महोदयांनी सूचना तर अनेक केल्या आहेत, त्याला अधिकारी वर्ग कसा प्रतिसाद देतो यावर खरीप हंगामाचं यश अवलंबून आहे। चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोल्हापूर।